जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. या अभंगात तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की वैकुंठाची पायवाट किती सोपी आहे, कुठल्या मार्गाने मी वैकुंठात जाऊ शकता. वैकुंठा जावया तपाचे सायास, करणे जीवा नाश करणे बहु. वैकुंठा जावया तपाचे सायास, करणे जीवा नाश करणे बहु. याचा अर्थ, पूर्वी लोकांस वैकुंठाला जाण्यासाठी तपश्चर्यासारखे कष्ट करावे लागत असत, त्यामध्ये जीवही गमवावा लागत असे. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. एकदा काय झालं, रुक्मिणी श्रीकृष्णाबरोबर रुसून पंढरपूरच्या दिंडीर वनात येऊन बसली. रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव बाहेर पडले. पुंडलिकाची मात्र पित्र भक्ती ही श्रीकृष्णाला पाहायची होती, आजमायची होती. भगवंत पंढरीला आले. पुंडलिका घराच्या दारात उभे राहिले आणि पाहतात तो पुंडलिक खरोखरच आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात गुंग झालेला होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता. देव भावाचा भुकेला सोडून आला वैकुंठाला, आणि तरीही त्याच्या स्वागताला पुंडलिक उठला नाही, नव्हे तर जागचा हाललाही नाही. आई वडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा, असा प्रश्न त्याच्या डोक्यात पडला. व त्याने बसल्या जागेवरच सुहास्य वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केले आणि सेवेचे व्रतही मोडता येईना आणि भगवंताच्या स्वागताचा गृहस्थ धर्मही पाळता येईना. पुंडलिका पुढे मोठेच धर्मसंकट उभे राहिले. तेव्हा त्याने जवळच पडलेली एक वीट दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं राहण्याला सांगितले. आणि आश्चर्य असे की तो सावळा विठुराया करकटावर ठेवून चक्क तो त्या विटेवर उभा राहिला. आणि खऱ्या भक्तासाठी प्रभू सर्व काही करतात. पुंडलिकाची असीम मात्र पितृ भक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला वर माग असे म्हणाले. तर त्याने काय मागावे? धनदौलत, शेतीवाडी? भक्त पुंडलिकाने विचार केला, लौकिकाची प्राप्ती आपल्या पराक्रमाने करायची असते, आपण अलौकिक असं काहीतरी मागावं. आणि तो देवाला म्हणाला, अरे देवा, माझ्या प्रपंचासाठी काही नको, मला फक्त तू हवा आहेस. आता जसा उभा आहेस ना तसाच तू भक्तांसाठी इथंच उभा राहा आणि त्यांना तुझं परम पवित्र दर्शन सतत घडू दे. आपण याच रूपामध्ये माझ्याजवळ राहावे. आपल्या केवळ दर्शनाने मूढ अज्ञानी पापी लोकांनाही मुक्ती मिळावी, अशी पुंडलिकाने देवाकडे मागणी केली. आणि देव म्हणाले, तथास्तु. आणि तेव्हापासून हे विटेवर परब्रह्म कमरेवर हात ठेवून 28 युगे म्हणा की 700 वर्ष म्हणा, भक्ताचे कोड पूर्वीच आहे. या पुंडलिकामुळे अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे. त्यांचे पाय समचरण आहेत, सर्वाकडे तो समदृष्टीने पाहतो. त्याच्या पायी जो लागतो तोही समदृष्टी प्राप्त करून घेतो. धन्य तो पुंडलिक, धन्य त्याची मातृपितृ भक्ती. पण भक्त पुंडलिकाने भक्तांवर फार मोठा उपकार केला आहे. त्याने दाखविले की भक्ती मार्गामुळे पृथ्वीवरच्या दुर्जनांचा भार कमी झाला.
तुकोबाराय म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी. तुकोबारायांनी सांगितलं की ते महाराज म्हणतात करा महाराज की वैकुंठाची अवघड पायवाट सोपी झाली आहे. ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रूपाने पृथ्वी तलावर वैकुंठ म्हणून आले आहे. पांडुरंग पांडुरंग जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओ